नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे पी करंट अफेअर या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा आपला पार्ट 2 म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा पार्ट 2 आपण घेऊन आलेलो आहे. चालू घडामोडी 2026 आपलं सुरू आहे. तर याच्यामध्ये आपण पार्ट 1 डिस्कस केलेलं होतं. काही कारणास्तव आपण पार्ट 1 ला थांबवलेलं होतं. तर आपण हा व्हिडिओ आता पार्ट 2 मध्ये कन्वर्ट करत आहोत. ठीक आहे. तर तुम्हाला सांगू इच्छितो की TCS IBPS मार्फत घेतल्या जाणाऱ्या तसेच सर्व इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असा हा काय व्हिडिओ आहे. तर तुम्हाला विदाऊट स्किप करता याला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि नवीन असाल तर या JP करंट अफेअर यूट्यूब चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ठीक आहे. चला तर सुरुवात करूया आपल्या पार्ट 2 ला. बघा, हे पार्ट 1 मध्ये प्रश्न आपण डिस्कस केलेले होते आणि अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण या पार्ट 1 मध्ये घेतलेले होते आणि मला तरी वाटते खूप जबरदस्तपणे याला डिस्कस केलेलं होतं. ज्यांनी पार्ट 1 बघितला नसेल विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे. तर वेळात वेळ काढून तो पार्ट 1 तुम्ही एकदा बघून घ्या. मला तरी वाटते की याच्या बाहेर कुठलेच प्रश्न जाणार नाही. इथूनच सगळे प्रश्न डिस्कस होणार आहे आणि येणार आहे, आपल्याला एक्झाममध्ये दिसणार आहे ॲज इट इज. बघा, या WPL पर्यंत आपण डिस्कस केलेलं होतं पार्ट 1. ठीक आहे. आता आपण पार्ट 2 ला काय करत आहोत, सुरुवात करत आहोत. चला तर डिस्कस करूया पार्ट 2. बघा, क्रीडा क्षेत्रात जेवढ्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्यावरील मी प्रश्न घेऊन आलेलो आहे. पहिला प्रश्न बघा, आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 2026 मध्ये भारताच्या तेजस्वी शंकरने कोणते पदक जिंकलेले होते? तर सुवर्ण पदक जिंकलेले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये मनु भाकरने कोणते पदक जिंकलेले होते? रौप्य पदक जिंकलेले होते. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. तिसरा प्रश्न, पॅराथ्रोबॉल नॅशनल फेडरेशन कप 2026 मध्ये कोणत्या महिला संघाने सुवर्ण पदक जिंकलेले होते? तर झारखंड महिला संघाने सुवर्ण पदक जिंकलेले होते. बघा, नेक्स्ट, नेपाळमध्ये आयोजित सॅप अंडर-19 फुटबॉल अजिंक्यपद 2026 कोणी जिंकलेले होते? तर भारताने जिंकलेले होते. त्यानंतर तिथलाच तो प्रश्न आहे की सॅप अंडर-19 फुटबॉल चॅम्पियनशिप 2026 कोणी जिंकलेली होती? भारत या संघाने, आणि उपविजेता जो होता तो बांगलादेश संघ होता. ठीक आहे. अत्यंत महत्त्वाचे क्रीडा घडामोडीवरचे हे प्रश्न आहे. वळूया नंतरच्या स्लाइडकडे. WPL म्हणजेच महिला प्रीमियर लीग 2026 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? तर RCB म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने हे विजेतेपद पटकावलेलं आहे. उपविजेता संघ आहे दिल्ली कॅपिटल्स. याच्याबाबत आपण हे स्लाइडमध्ये अतिशय महत्त्वाचे प्रश्न जे विचारले जातील ते प्रश्न आपण इथे या स्लाइडवर डिस्कस केलेले आहे. तुम्ही एकदा बघू शकता आणि ज्यांनी बघितला नसेल पार्ट 1 त्यांनी पार्ट 1 अगोदर बघून घ्या आणि मग पार्ट 2 कडे काय करा, हे करा की बघायचा प्रयत्न करा वेळात वेळ काढून. ठीक आहे. चला आपण नेक्स्ट प्रश्न डिस्कस करूया. 72व्या महिला वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा 2026 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलेले आहे? तर हरियाणा या संघाने राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा 2026 चे विजेतेपद जिंकलेले आहे. नेक्स्ट, ISSF वर्ल्ड चॅम्पियनशिप, ठीक आहे, चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत वैयक्तिक एअर पिस्तूल जागतिक विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय कोण बनला आहे? तर कोण बनला आहे? सम्राट राणा. लक्षात ठेवा, कुठे? पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेमध्ये. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न यावर विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट महत्त्वाचा प्रश्न आहे, दृष्टिहीन महिलांच्या पहिल्या T20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर भारताने जिंकलेले आहे. आणि लक्षात ठेवायचं आहे की दृष्टिहीन महिलांचा असल्यामुळे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. उपविजेते कोण आहे? नेपाळ हा संघ उपविजेता आहे आणि जो जिंकलेला संघ आहे तो भारत आहे. ठीक आहे. पहिल्यांदा झालाय म्हणून याला तुम्ही स्टार मार्क करून ठेवा. नंतरचा प्रश्न आहे, 79वी संतोष ट्रॉफी 2026 कोणी जिंकलेली आहे? सेवा या संघाने जिंकलेली आहे. ठीक आहे. एशियन रायफल अँड पिस्टल शूटिंग चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन कुठे करण्यात आले? तर नवी दिल्ली येथे आयोजन करण्यात आलेले आहे. कुठले? एशियन रायफल अँड पिस्टल शूटिंग चॅम्पियनशिप.
बांगलादेशमध्ये आयोजित महिला कबड्डी विश्वचषक 2025 कोणी जिंकलेले आहे? भारत या संघाने जिंकलेले आहे. बांगलादेशमध्ये जे काही 2025 ची महिला कबड्डी विश्वचषक झालेला आहे तो भारताने जिंकलेला आहे. ठीक आहे, तर वळूया नंतरच्या आपल्या स्लाइडकडे. बघा, अत्यंत महत्वाचा हा मुद्दा आहे की जो आपल्याला काय विचारला जाऊ शकतो कुठे परीक्षामध्ये, आणि क्रीडा घडामोडीचा मुद्दा आहे त्याच्यामुळे हा इम्पॉर्टंट आहे. चारही ग्रँड स्लॅम जिंकणारा सर्वात तरुण पुरुष कोण आहे? तर तो पुरुष आहे कार्लोस अल्कराज. ठीक आहे, स्पेनचा आहे आणि याला तुम्ही स्टार मार्क करून ठेवा, कारण सर्वात तरुण याने काय केलंय, चारही ग्रँड स्लॅम जिंकलेले आहे. आता चारही म्हणजे कुठले? पहिला आहे विम्बल्डन, दुसरा आहे फ्रेंच ओपन, तिसरा आहे USA ओपन आणि चौथा आहे ऑस्ट्रेलियन ओपन. तर त्याच्यामुळे हा प्रश्न महत्वाचा बनू शकतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा उपविजेता जो ठरलेला आहे, कोण ठरलेला आहे? नोवोक जोकोविच, जो सर्बिया या कंट्रीचा आहे. ठीक आहे, आणि स्पर्धा ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरीमध्ये झालेला आहे. ठीक आहे, तर थोडं याच्याबद्दल डिस्कस करूया. ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्न पार्क येथे स्पेनच्या कार्लोस अल्कराजने नोवोक जोकोविचचा पराभव करत 2026चा ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात विजय पटकावलेला आहे. ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून अल्कराजने कॅरियर ग्रँड स्लॅम, चारही प्रमुख ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणे ठीक आहे म्हणजे पूर्ण केलेले आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा हा सर्वात काय तरुण आहे की अवघ्या 22व्या वर्षी ही किमया याने काय केलेली आहे, मिळवलेली आहे. वर्चस्व जोकोविचचा त्याच्या बालकिल्ल्यातील ऑस्ट्रेलियन ओपन पराभव करून टेनिसमधील नव्या युगाची सुरुवात केलेली आहे. कोणे? कार्लोस अल्कराजने, की चारही ग्रँड स्लॅम जिंकणारा हा सर्वात तरुण काय पुरुष आहे. म्हणून याला तुम्ही IMP करून घ्या. क्रीडा घडामोडीचा अत्यंत हॉट टॉपिक म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, वळूया नंतरच्या स्लाइडकडे. त्यानंतर बघा हे पण ऑस्ट्रेलियन ओपन 2026च आहे क्रीडा घडामोडी. ठीक आहे, याच्यात विजेती आहे म्हणजे काय कशामध्ये विजेती आहे? ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये. ठीक आहे, तर विजेती कोण आहे? एलिना रायबाकिना. ठीक आहे, एलिना रायबाकिना, की ती कझाकिस्तान या कंट्रीची आहे, आणि उपविजेती ठरलेली आहे आर्यना सबलेंका. ही कुठल्या कंट्रीची आहे? बेलारुस. यांचं कंट्री पण लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो. विजेती कोण आहे? एलिना रायबेकिना, की एकेरी महिलामध्ये तिने काय पटकावलेलं आहे? काय पटकावलेलं आहे? ऑस्ट्रेलियन ओपन 2026चं विजेतेपद. आणि हे कशाचं आहे? ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे. कोणी? एलिना रायबाकिना. म्हणून याला काय म्हटलं आहे? रायबाकिना ऑस्ट्रेलियन ओपनची नवी सम्राज्ञी. ठीक आहे, तर हे महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, स्टार मार्क करून ठेवा. त्याच्यामध्ये विजेता आणि उपविजेता तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यांचे कंट्रीचे नाव लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे क्रीडा घडामोडीचा. वळूया नंतरच्या टॉपिककडे. हा पण खूप महत्वाचा काय आहे टॉपिक आहे की तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये हा विचारला जाऊ शकतो. जसं की बघा भारतात पहिल्या ब्रिक्स शेर्पा बैठकचे काय झालेले आहे? आयोजन करण्यात आलेले आहे आणि तारीख आहे 9 ते 11 फेब्रुवारी 2026. ठिकाण कुठे आहे? नवी दिल्ली येथे. अध्यक्षता भारताने चौथ्यांदा काय केलेली आहे? भूषवलेली आहे. ठीक आहे, चौथी वेळ म्हणजे 2012 मध्ये, 2016 मध्ये, 2021 नंतर आता डायरेक्ट 2026 मध्ये भारतानं काय अध्यक्षपद भूषवलेलं आहे. ठीक आहे, चौथ्यांदा. ब्रिक्स शेर्पा कोण आहे? सुधाकर दलेला, आर्थिक संबंध सचिव आहेत. त्यांनी ब्रिक्स शेर्पा हे काय भूषवलेलं आहे पद. ठीक आहे, सुस शेर्पा शंभू S कुमार. ठीक आहे, याच्यामध्ये 10 देश काय आहे? सदस्य देश सहभागी झालेले आहेत आणि भागीदारी देश बेलारुस हा पहिल्यांदा काय झालेला आहे? समावेश झालेला आहे. कुठे? ब्रिक्स मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर थीम बघा, थीम अत्यंत महत्वाची आहे 2026 ची. लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतेसाठी उभारणी ही या ब्रिक्स शेर्पाची काय आहे? थीम आहे. लक्षात ठेवा, थीम अत्यंत महत्वाची आहे. हे 3-4 पॉइंट तुम्हाला काय करायचं आहे? अत्यंत महत्वाचे आहेत, याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, ठिकाण, अध्यक्षता, त्याच्यानंतर भागीदारी देश आणि त्याच्यानंतर थीम. त्यानंतर इकडे या जो ब्रिक्सचा इतिहास आहे तो इतिहास आपण एकदा गो थ्रू करू. 2001 मध्ये जिम ओ'नील यांनी ब्रिक्सची संज्ञा दिलेली आहे.
2009 मध्ये पहिली शिखर परिषद रशियामध्ये झालेली आहे. 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका सामील झालेल्या ब्रिक्समध्ये आणि 2024 मध्ये 4 नवीन सदस्य जसं की इराण, UAE आणि इजिप्त, इथिओपिया हे नवीन सदस्य काय झालेले आहे, समाविष्ट झालेले आहे. आणि 2025 मध्ये इंडोनेशिया काय झालेला आहे, ब्रिक्स मध्ये सामील झालेला आहे. ठीक आहे, तर हा इतिहास आहे. एकदा इतिहास तुम्ही गो थ्रू करा. ठीक आहे, तर अशा प्रकारचा हा काय झालेला आहे, फर्स्ट ब्रिक्स शेर्पा मीटिंग न्यू दिल्ली येथे काय झालेली आहे, कंडक्ट झालेली आहे. ठीक आहे, खूप हॉट टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो, याला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. वळूया नंतरच्या आपल्या पुरस्काराकडे. अत्यंत महत्वाचा पुरस्कार आहे सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026. कुणाला देण्यात आलेला आहे, लेफ्टनंट कर्नल सीता शेळके यांना सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. या पुरस्काराची घोषणा दरवर्षी 23 जानेवारीला म्हणजेच पराक्रम दिनानिमित्त केली जाते. आता 23 जानेवारीला कुठला दिवस असतो, पराक्रम दिवस. ठीक आहे, तर हे तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रातील अहिल्यानगर, बघा महाराष्ट्रातील अहिल्यानगर सुकन्या लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांना हा सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. ठीक आहे, बघा कोणती कामगिरी केली या आपल्या कर्नलनी, तर जी कामगिरी आहे ती केरळमधील वायनाड येथे झालेल्या भीषण भूस्खलनादरम्यान बजावलेल्या कामगिरीबद्दल केंद्र सरकारचा सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार जाहीर झालेला आहे. कोणाला, लेफ्टनंट कर्नल सीता शेळके यांना. ठीक आहे, हा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे आणि याला तुम्हाला स्टार मार्क करून तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवायचं आहे. समजलं. त्यानंतर बघा पुरस्काराचे स्वरूप काय असते. वैयक्तिक श्रेणीतील विजेत्याला 5 लाख रुपये आणि प्रमाणपत्र, तर संस्थात्मक श्रेणीमध्ये 51 लाख रुपये आणि प्रमाणपत्र दिले जाते. आणि या पुरस्काराची सुरुवात 2019 पासून काय झाली आहे, सुरुवात झालेली आहे. कुठली, सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार. आणि नेहमी दरवर्षी कुठल्या तारखेला दिला जातो, 23 जानेवारी म्हणजेच पराक्रम दिनानिमित्त हा पुरस्कार वितरित केला जातो. ठीक आहे, तर हा महत्वाचा पुरस्कार आहे आणि तुम्हाला येणाऱ्या कुठल्या ना कुठल्या आगामी परीक्षेसाठी हा विचारला जाऊ शकतो. बघा वैयक्तिक श्रेणीमध्ये कुणाला मिळालेला आहे, लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके, ज्या की महाराष्ट्राच्या आहेत. पुरस्काराचे स्वरूप आधीच मी डिस्कस केलेलं आहे. त्याच्यानंतर संस्थात्मक श्रेणीसाठी तुम्हाला माहित आहे की सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापक प्राधिकरण, ठीक आहे, यांना मिळालेलं आहे. यामध्ये 51 लाख रुपये आणि काय दिलं जातं, प्रमाणपत्र दिलं जातं. ठीक आहे, तर हा एक महत्वाचा पुरस्कार तुम्हाला 2026चा लक्षात ठेवायचा आहे. आणि या आपल्या लेफ्टनंट कर्नल सीता शेळकेचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ही त्यांची काय इमेज आहे. ठीक आहे, वळूया नंतरच्या आपल्या स्लाइडकडे. खूप महत्वाचा टॉपिक जे की आपल्याला नेहमी 1 ते 2 मार्कासाठी एक्झाम मध्ये विचारले जाते, महत्वाचे ब्रँड एम्बेसिडर. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 1 ते 14 पर्यंत मी या ब्रँड एम्बेसिडरची लिस्ट इथे आणलेली आहे. तर एकदा तुम्ही गो थ्रू करा. ठीक आहे, एकदा तुम्ही बघून घ्या आणि महत्वाचे ब्रँड एम्बेसिडर मी इथे घेऊन आलेलो आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो पार्ट 1 आणि पार्ट 2 फेब्रुवारी महिन्याचं जर तुम्ही इथून केलं, मला वाटत नाही की तुमचा कुठलाच प्रश्न इथून म्हणजे याच्या बाहेर जाणार नाही. सगळे प्रश्न या व्हिडिओमध्ये मी कव्हर केलेले आहे. ठीक आहे, तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला काय करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. चला वळूया आपल्या नेक्स्ट पीपीटीकडे. बघा चौथे जे विश्व मराठी संमेलन झालेलं आहे ते कुठं झालेलं आहे, नाशिकमध्ये. कुठे झालेलं आहे, चौथे मराठी संमेलन यावर्षी नाशिकमध्ये होणार आणि तारीख आहे 26, 27, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2026 या कालावधीमध्ये हे पार पडणार आहे. बस एवढं लक्षात ठेवा की चौथं विश्व मराठी संमेलन कुठं पार पडणार आहे, नाशिक येथे. ठीक आहे, चला वळूया नंतरच्या आपल्या स्लाइडकडे. खूप महत्वाचा टॉपिक आहे, भारत टॅक्सीला सुरुवात. ठीक आहे, आता भारत टॅक्सी काय आहे तर आपण बघू. देशातील पहिल्या सहकारी ऑनलाईन टॅक्सी बुकिंग काय, भारत टॅक्सी काय आहे,
देशातील पहिल्या सहकारी ऑनलाईन टॅक्सी बुकिंग आहे आणि हे कोणी हे केलं आहे, सुरुवात केली आहे, केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी गुरुवारी 5 फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे भारत टॅक्सी या देशातील पहिल्या सहकारी ऑनलाईन टॅक्सी बुकिंग सेवा राईड हेलिंग प्लॅटफॉर्मचे अनावरण केलेले आहे. बस एवढं लक्षात ठेवायचं आहे. कुठं केले आहे, दिल्ली, कोणी केलेलं आहे ते लक्षात ठेवायचं आहे आणि काय भारत टॅक्सी काय आहे हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. बाकी मला वाटत नाही याच्या बाहेर कुठलाच प्रश्न तुम्हाला विचारला जाईल म्हणून. ठीक आहे. वळूया नंतरच्या आपल्या. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा माझा स्पेशली यूट्यूब चॅनल आहे. कशासाठी? मॅथ आणि रिझनिंगसाठी. जर तुम्हाला बघायचं असेल मॅथ आणि रिझनिंग तर तुम्ही एकदा गो थ्रू करा या यूट्यूब चॅनलला आणि भेट द्या. यामध्ये आपण PYQ सिरीज घेतलेली आहे, जे की अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण यूट्यूब चॅनलला डिस्कस केलेले आहेत मॅथ्स आणि रिझनिंगचे. ठीक आहे. एकदा जाऊन व्हिजिट करा, मग तुम्हाला समजून येईल की इथे कुठल्या प्रकारचे प्रश्न डिस्कस केलेले आहे. वळूया नंतरच्या आपल्या न्यूजकडे. बघा दलाई लामा यांना ग्रॅमी पुरस्काराने काय केलेलं आहे, सन्मानित केलेलं आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये एकच लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, की महत्त्वाची बुक जे विचारली जाते ते महत्त्वाची बुक लक्षात ठेवायची आहे. बघा व्यक्ती आहेत दलाई लामा 14वे, पुरस्कार 68 ग्रॅमी पुरस्कार 2026. श्रेणी लक्षात घ्या, बेस्ट ऑडिओ बुक नॅरेशन अँड स्टोरी टेलिंग रेकॉर्डिंग. ठीक आहे. विजेते कोण आहे, दलाई लामा वयाच्या 90व्या वर्षी असताना त्यांना पहिला ग्रॅमी मिळालेला आहे. पुरस्कार कधी जाहीर करण्यात आला, 1 फेब्रुवारी 2026. ऑडिओ बुकचे नाव काय, मेडिटेशन द रिफ्लेक्शन ऑफ हिज होलीनेस द दलाई लामा. दलाई लामा हे 1959 पासून भारतात वास्तव्यास आहेत. बघा दलाई लामांना जे काही बाकीचे पुरस्कार मिळालेले आहेत ते पुरस्कार बघा, 1989 मध्ये नोबेल शांतता पुरस्कार, 2007 मध्ये पद्मश्री आणि 2026 मध्ये प्रथम ग्रॅमी पुरस्कार जो की यावर्षी मिळालेला आहे. ठीक आहे. तर एवढं तुम्हाला या न्यूजमध्ये काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आपण बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण काय घेत आहोत, इम्पॉर्टंट क्वेश्चन पण डिस्कस करत आहोत आणि जे काही न्यूज आहे ती पण आपण महत्त्वाची न्यूज डिस्कस करत आहोत. त्यामुळे मला वाटत नाही की या व्हिडिओच्या बाहेर तुम्हाला एकही प्रश्न जाणार म्हणून. ठीक आहे. सगळे प्रश्न आपल्या व्हिडिओमधून कव्हर होणार आहे यावर्षी. आणि बघा तुम्हाला जर मॅथ्स आणि रिझनिंग या व्हॉट्सअप ग्रुपला जुडायचं असेल तर हा माझा स्कॅनर आहे, जिथे की मी मॅथ्स रिझनिंग अकॅडमी या ग्रुपवर, व्हॉट्सअप ग्रुपवर काय करत असतो, जे काही इम्पॉर्टंट करंट अफेअर्सचे, ठीक आहे, पेपर कटिंग, त्याच्यानंतर GK GS चे महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकत असतो, डेली टाकत असतो. तर तुम्हाला हा ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा नेक्स्ट आपली जी न्यूज आहे ती न्यूज अत्यंत महत्त्वाची आणि केरळची न्यूज आहे. बघा केरळ पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे भारतातील पहिले राज्य बनलेलं आहे. बघा काय केलं आहे, केरळनी अत्यंत महत्त्वाचा डिसिजन घेतलेला आहे की पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणार म्हणून. ठीक आहे. आणि हा जो संकल्प केलेला आहे तो 2026-27च्या अर्थसंकल्पनामध्ये घोषणा केलेली आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा केरळने डिसिजन घेतलेला आहे. केरळ हे भारतातील पहिले राज्य आहे ज्याने पदवीपर्यंत मोफत शिक्षणाची घोषणा केलेली आहे. केरळ सरकारने राज्य अर्थसंकल्पनात हा निर्णय घेतलेला आहे. सरकारी व अनुदानित, ठीक आहे, कला विज्ञान महाविद्यालयामध्ये पदवीपर्यंत BA BSc इत्यादी ट्युशन फी माफ केलेली आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे सोपे होणार आहे. ठीक आहे. अत्यंत महत्त्वाचा डिसिजन केरळ राज्य सरकारने घेतलेला आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ही एक केरळ राज्यातील अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे. त्याच्यानंतर दुसरी न्यूज बघा, केरळमध्ये पहिली दृष्टिहीन महिला न्यायाधीश बनणार आहे. कोण? थान्या नॅथन. ठीक आहे. थान्या नॅथन ही जी महिला आहे केरळमध्ये पहिली दृष्टिहीन महिला न्यायाधीश बनणार आहे. व्यक्तीचे नाव बघा, थान्या नॅथन, राज्य केरळ. आणि बाकीचं जे तुम्हाला बघायचं आहे ते सगळं इथे मी काय केलेलं आहे या पेपर कटिंगमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. अत्यंत महत्त्वाची ही न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. वळूया नंतरच्या आपल्या न्यूजकडे. पुन्हा बघा
केरळ राज्याशी संदर्भात ही न्यूज आहे. केरळ राज्याचं नाव आता केरळम. केंद्रीय मंत्रिमंडळाची नामांतराला मंजुरी. ठीक आहे. आता केरळ राज्याचे नाव काय होणार आहे? केरळम. लक्षात ठेवायचं आहे. अत्यंत महत्वाची बातमी आहे. आणि बघा, जे काही नुकतेच नावात बदल झालेली महत्वाची ठिकाणे मी इथे डिस्कस केलेली आहे आणि ही ठिकाणे तुम्हाला बघून घ्यायची आहे. जसं की बघा, संरक्षण विभागाला दुसरं नाव युद्ध विभाग. ठीक आहे. अहमदनगर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, फोय सागर तलाव, वरुण सागर राजस्थानमध्ये आहे. जुन्या किंग एडवर्ड मेमोरियल भवन म्हणजे त्यांना नाव दिलेलं आहे महर्षी दयानंद विश्रामगृह राजस्थान. जलालाबादचं काय केलेलं आहे? परशुरामपुरी उत्तर प्रदेशचं. कार्नाक पूल सिंदूर ब्रिज मुंबई हे असं नाव करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य आणि बालविकास संस्था, ठीक आहे, यांचं नाव सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला आणि बाल विकास संस्था म्हणून करण्यात आलं आहे. त्यानंतर बघा, इंग्लंड आणि भारताचे जे कसोटीचं नाव होतं ते कसोटीचं नाव काय? अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी असं करण्यात आलेलं आहे. आणि खुलताबाद याचं नाव बदलून रत्नापूर महाराष्ट्रामधील असं करण्यात आलं आहे. ठीक आहे. हिंदुस्तान जेट ट्रेनरचं नाव यशस ट्रेनिंग विमान म्हणून काय केलेलं आहे? बदलवण्यात आलेलं आहे. ही अत्यंत महत्वाची जी नावे आहे, नुकतीच काय झाले या नावामध्ये बदल झालेले आहे. खूप महत्वाची न्यूज आहे. ठीक आहे. वळूया नंतरच्या आपल्या स्लाइडकडे. बघा, पद्म अवॉर्ड 2026. ठीक आहे. हे मी स्लाइड इथे लावलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. ही जी तुम्हाला स्लाइड दिसत आहे चालू घडामोडी 2026 पुरस्कार 2026, तर मी याचा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ माझ्या व्हॉट्सअप येते कुठे JP करंट अफेअर या यूट्यूब चॅनलला टाकलेला आहे. जर बघितला नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. अतिशय सुंदरपणे मी या पद्म अवॉर्ड 2026ला डिस्कस केलेला आहे. त्याच्यावरील प्रश्न मी डिस्कस केलेले आहे. तुम्ही एकदा जाऊन गो थ्रू करा. आणि त्यानंतर पुन्हा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे जानेवारी महिन्यातील महत्त्वाचे दिवस, जे की आपल्याला 1 ते 2 मार्कासाठी विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. ते व्हिडिओ हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही जाऊन काय करा, बघून घ्या JP करंट अफेअर या यूट्यूब चॅनलवरती. ठीक आहे. वळूया नंतरच्या आपल्या स्लाइडकडे. बघा, हा पण एक महत्त्वाचा निर्णय आणि IMP आहे, याला स्टार मार्क करून ठेवा. राज्यातील पहिले जातमुक्त गाव कुठलं झालेलं आहे? सौंदाळा. कुठलं? सौंदाळा. महाराष्ट्र फर्स्ट कास्ट विलेज फ्री सौंदाळा. ठीक आहे. राज्य कुठलं आहे? महाराष्ट्र. जिल्हा कुठला आहे? अहिल्यानगर. तालुका नेवासा. ठीक आहे. तर गाव सौंदडा आहे. ठीक आहे. पहिले जातीमुक्त गाव म्हणून. ठीक आहे. लक्षात ठेवायचं याला. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाड हे महाराष्ट्र राज्यातील पहिले जातमुक्त गाव ठरलेलं आहे. आणि हा डिसिजन 5 फेब्रुवारी 2026ला ग्रामसभेत काय केलेला आहे? मंजूर केलेला आहे. माझी जात मानव हा विचार स्वीकारलेला आहे. कुठली? माझी जात मानव हा या गावाने सौंदड गावाने काय केलेला आहे? विचार स्वीकारलेला आहे. ठीक आहे. अत्यंत महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. IMP करा. तर अशा प्रकारची ही न्यूज आहे, आपल्याला डिस्कस करायची होती. बघा, नंतरची न्यूज आहे, देशात प्रथमच अंगणवाडी सेविकेसाठी शिक्षा सारथी. एक मिनिट. काय? शिक्षा सारथी काय केलेली आहे? सुरू करण्यात आलेली आहे. तर तुम्हाला हा काय करायचा आहे? मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. बघा, महाराष्ट्र सरकारने अंगणवाडी सेविकेसाठी AI आधारित शिक्षा सारथी टूल सुरू केलेले आहे. काय? शिक्षा सारथी काय टूल आहे, जे की महाराष्ट्र सरकारने काय अंगणवाडी सेविकेसाठी सुरू केलेले आहे. मुलांचे शिक्षण, पोषण, आरोग्य व्यवस्थापन सुलभ करण्याचा उद्देश. 0 ते 6 वर्षाच्या बालकांच्या सर्वांगीण विकासावर भर. डेटा संकलन, रिपोर्टिंग, निरीक्षण डिजिटल पद्धतीने. AI आधारित सूचना, वाढ, वजन ट्रॅकिंग व लसीकरण अलर्ट सुविधा. कागदी काम कमी करून सेविकांचे काम अधिक जलद व अचूक करणे. शिक्षा सारथी वापरणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य बनलेले आहे. खूप महत्वाचा हा मुद्दा आहे, त्याच्यामुळे हा पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो. शिक्षा सारथी. ICDS सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी महत्त्वाचा उपक्रम. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभदूत ॲप भाविकांसाठी माहिती व सुरक्षा. अंगणवाडी सेविका अधिक कार्यक्षम व पारदर्शक होण्याची अपेक्षा. तर लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्र सरकारने
अंगणवाडी सेविकेसाठी शिक्षा साथी टूल सुरू केलेले आहे. ठीक आहे. तर खूप महत्त्वाचा हा काय मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर याला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. नंतरचे बघा, आंतरराष्ट्रीय घडामोडीवरील काही प्रश्न आहे आणि अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे. बघा पहिला प्रश्न, जागतिक स्तरावर सक्रिय स्मार्टफोन वापर कर्त्यांच्या बाबतीत कोणता देश जगातील सर्वात मोठा देश बनलेला आहे? कुठला? भारत. लक्षात ठेवायचं आहे. दुर्मिळ आजारांना समर्पित पहिली राष्ट्रीय बायोबँक कोणत्या देशाने अलीकडेच सुरू केलेली आहे? कोणी सुरू केलेली आहे? भारतने. पहिली राष्ट्रीय बायोबँक. आंद्रे गुरोव यांची अलीकडे कोणत्या देशाचे अंतरिम पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर बल्गेरिया या देशाचे पंतप्रधान म्हणून आंद्रे गुरोव यांची काय केलेली आहे? नियुक्ती करण्यात आलेली आहे. जागतिक शाश्वत ऊर्जा दिन आपण सुरुवातीलाच डिस्कस केलेला आहे, जो की दरवर्षी 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा हा टॉपिक आहे, सॉरी पॉइंट आहे. तर याला तुम्ही एकदा बघून घ्या. बघा, हे काय बांगलादेश आहे, याला एकदा बघा काय हे बांगलादेश आहे. पंतप्रधान पदी कोणी शपथ घेतलेली आहे? तर कोणी शपथ घेतलेली आहे? तारिक रहमान. BNP याचं काय आहे? आपलं पार्टीचं नाव आहे. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे, तारिक रहमान बांगलादेश पंतप्रधान. ठीक आहे. त्याच्यानंतर SJ-100 विमान संदर्भात लक्षात ठेवा, विमानाचं नाव आहे SJ-100. विमान संदर्भात भारत आणि कोणत्या देशात सामान्य करार झालेला आहे? तर भारत आणि रशियामध्ये करार झालेला आहे. जगातील सर्वाधिक कच्च्या तेलाचे साठे कोणत्या देशाकडे आहेत? तर व्हेनेझुएलाकडे आहेत, सुमारे 303 अब्ज बॅरल. ठीक आहे. आय लाईव्ह कनेक्ट नावाची जगातील पहिली डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली कृत्रिम म्हणजे AI चालणारी आरोग्य सेवा परिसंस्था कोणत्या देशात सुरू करण्यात आलेली आहे? भारतामध्ये. आय लाईव्ह कनेक्ट नावाची. लक्षात ठेवा, महत्त्वाचा हा पॉइंट आहे. ठीक आहे. वळूया नंतरच्या आपल्या स्लाइडकडे. आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँके म्हणजे AIIB अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अध्यक्ष कोण आहे? अजय भूषण पांडे. सुरुवातीलाच आपण नियुक्तीमध्ये हा प्रश्न डिस्कस केलेला आहे. ज्या काही महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत त्या नियुक्त्या आपण पहिल्या पार्टमध्ये पार्ट 1 मध्ये डिस्कस केलेला आहे. तर ज्यांनी बघितला नसेल त्यांनी पार्ट 1 काय करा, बघून घ्या आपल्या या JP करंट अफेअर यूट्यूब चॅनलवरती. अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठी युनेस्कोच्या आंतर सरकारी समितीचे 20वे अधिवेशन कोणत्या शहरात होणार आहे? तर दिल्लीमध्ये होणार आहे. ठीक आहे. संयुक्त राष्ट्राच्या जल परिषदेत लक्षात ठेवा सामील होणाऱ्या दक्षिण आशियातील पहिला देश कोणता? तर बांगलादेश हा जल परिषदेत सामील होणारा दक्षिण आशियातील पहिला देश आहे. कोण? बांगलादेश. त्यानंतर बघा, अत्यंत महत्त्वाचं काय आहे हा पॉइंट आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की बघा, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक 4 नवीन अंतराळांचे आगमन झालेले आहे ISS या स्टेशनवरती. ठीक आहे. बघा, यान कुठला आहे? SpaceX फॉल्कन 9. हे लक्षात ठेवायचं आहे. प्रक्षेपण ठिकाण लक्षात ठेवायचं आहे केप कॅनावेरल अमेरिकामध्ये. आणि 4 नवीन सदस्य इथे काय होणार आहे? आगमन होणार आहे. पहिला आहे नासा अंतराळवीर जेसिका मीर 2019च्या पहिल्या एकत्र स्पेस वॉक करणाऱ्या. त्याच्यानंतर नासा अंतराळवीर जॅक हॅथवे, फ्रान्स अंतराळवीर सोफी एडेनोट दुसरी फ्रेंच महिला आणि रशिया अंतराळवीर आंद्रे फेड्याएव. ठीक आहे. तर हे तुम्हाला चारही नाव काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. अत्यंत महत्त्वाचा हा मुद्दा आहे. ठीक आहे. तर याला तुम्ही लक्षात ठेवा. मला तरी वाटते याच्या बाहेर तुम्हाला कुठलाच प्रश्न विचारला जाऊ शकणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे की तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. महिलांसाठी शांतता आणि सुरक्षितता इंडेक्स 2025-26चा बघा, जॉर्ज टाउन इन्स्टिट्यूट फॉर वुमन पीस अँड सिक्युरिटी आणि पीस रिसर्च इन्स्टिट्यूट ओस्लो यांनी अहवाल तयार केलेला आहे. जगभरातील 181 देशांमधील महिलांच्या कल्याणाची सुरक्षितता
न्याय आणि समावेशाची स्थिती मोजतो. ठीक आहे. आता बघा भारताची रँक 131वी आहे. कुठे? या इंडेक्समध्ये. किती देशापैकी? 181 देशापैकी भारताची रँक किती आहे? 131. ठीक आहे. या महिलांसाठी शांतता आणि सुरक्षता इंडेक्समध्ये पहिले तिसरे 3 देश आहे. पहिला आहे डेन्मार्क, जे की तुम्हाला हा स्कोर लक्षात ठेवायचा आहे. दुसरा आईसलँड आणि तिसरा आहे नॉर्वे. आणि भारताचं स्थान 131व आहे. भारताचे स्थान किती आहे? 131व. किती देशापैकी? 181व्या देशापैकी. तर हे तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा हा महत्त्वाचा टॉपिक आहे आणि मला तरी वाटते मी याला प्रश्नामध्ये डिस्कस केलेला आहे की देशात मुलांना सोशल बंदी केंद्र सरकारचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बघा 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला देश ठरलेला आहे. बघा 16 वर्षाखालील ऑस्ट्रेलिया हा मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा पहिला देश ठरलेला आहे. त्याच्यानंतर बघा 15 वर्षाखालील, ठीक आहे, मुलांद्वारे सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्यासाठी फ्रान्सने एक विधेयक मंजूर केलेलं आहे. इथे 16 वर्षाखालील ऑस्ट्रेलियाने, 15 वर्षाखालील फ्रान्सने. ठीक आहे. त्याच्यानंतर UK, स्पेस, डेन्मार्क आणि ग्रीस सारखे देश देखील अशाच प्रकारच्या निर्बंधाचा विचार करत आहेत. भारतात गोवा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक सारखे राज्य ऑस्ट्रेलियन मॉडेलचे अनुकरण करण्याचा विचार करत आहे. मद्रास उच्च न्यायालयानेही केंद्र सरकारला ऑस्ट्रेलियासारखा कायदा करण्यास शिफारस केलेली आहे. ठीक आहे. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे आणि मी इथे जे पेपर कटिंगची न्यूज आहे, ठीक आहे, ते इथे मी लावलेले आहे. एकदा तुम्ही गो थ्रू करून घ्या. ठीक आहे. तर हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर काही प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय घडामोडीचे, ते मी प्रश्न इथे डिस्कस करत आहे. बघा हवामान बदलावरील अभ्यासासाठी अलीकडे कोणाला प्रतिष्ठित कॅफर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर त्यांचं नाव आहे वीरभद्रन रामनाथन. प्रतिष्ठित कोणतं? कॅफर्ड पुरस्कार. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स 2026 मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? 32व्या स्थानावर. जगातील पहिले खाजगी अंतराळ स्थानक कुठलं? हेवन-1 कोणत्या देशात विकसित केले जात आहेत? तर युनायटेड स्टेट्स. कुठे? युनायटेड स्टेट. 13वा लष्करी सराव खंजर 13 भारत किर्गिस्तान संयुक्त कोणत्या राज्यात होणार आहे? तर आसाममध्ये होणार आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे. याला स्टार मार्क करून ठेवा. जगातील सर्वात लांब साप कुठला? इबू बॅरेन कोणत्या देशात सापडलेला आहे? इंडोनेशियामध्ये सापडलेला आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा मुद्दा आहे हा. सानेई तकाईची यांनी अलीकडे कोणत्या देशाची पंतप्रधानपदी निवडणूक जिंकलेली आहे? तर जपान या देशात त्यांनी पंतप्रधानाची निवडणूक जिंकलेली आहे. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 नुसार कोणता देश संशोधन आणि विकासावर जगातील सर्वात जास्त खर्च करणारा देश बनलेला आहे? तर चीन हा जगातील सर्वात खर्च करणारा देश बनलेला आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर वापरणारा संपूर्ण बंदी घालण्याचा निर्णय कोणत्या देशाने घेतलेला आहे? स्पेन. ठीक आहे. भारताने ब्रिक्स 2026च्या अध्यक्षपदाची सुरुवात कोणत्या शहरात पहिल्या शेर्पा बैठकीने केलेली आहे? नवी दिल्ली या शहरात. ठीक आहे. कुठले? भारताचे ब्रिक्स 2026चे. ठीक आहे. भारतीय अंतराळवीर संशोधन संस्थेने म्हणजे इस्रोने चंद्रयान-4 मोहिमेची लँडिंगसाठी चंद्राच्या कोणत्या ध्रुवाची निवड केलेली आहे? तर कुठलं ध्रुव आहे? दक्षिण पोल. तर हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. महत्त्वाचा हा प्रश्न बनू शकतो परीक्षेमध्ये. मला तरी वाटते विद्यार्थी मित्रांनो एवढेच आपले प्रश्न होते आणि पार्ट 2 अतिशय चांगल्या प्रकारे आपण डिस्कस केलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा. आणि विद्यार्थी मित्रांनो नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला तुम्हाला काय करायचं आहे? सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे आपण मंथली, वीकली करंट अफेअरचे चालू घडामोडी 2026चे व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यानंतर आपण GK GSचे PYQ क्वेश्चन लवकरच या यूट्यूब चॅनलवर आपण डिस्कस करणार आहोत. तर या चॅनलला तुम्ही आधी सबस्क्राईब करून घ्या आणि नंतर तुम्हाला हे व्हिडिओ बघायला मिळतील. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण येत्या काही दिवसामध्ये या चॅनलवर घेऊन येणार आहोत. थँक्यू. हॅव अ नाईस डे. भेटूया नंतरच्या आपल्या क्वेश्चन सिरीजमध्ये.